अहो आजोबा आजी, आज मी कॉलेजमध्ये काय केलं माहित आहे? आपल्या कॉलेजमध्ये सगळं जुनं नियम लागू करून टाकलं. अहो कुणी ऐकतच नाही. गाड्या कॉलेजच्या आतमध्ये लावायच्या नाहीत. आपली अनिका अहो एका शिपायाला उडविलं तिनं. ऐकतच नाही बघा ती, म्हणून असं करायला लागलं मला. आजी मला की नाही आज लयच थकायला झालंय हो. मी असं करतो, तुमच्या मांडीवर झोपतो, तुम्ही मला थोपटा. आजी आता मी आलोय की नाही, मग तुम्ही अजून बी का असे शांत शांत बसलाय? बोला की माझ्या संग. तुम्हाला तुमची नात परत यायला पाहिजे होती की नाही? तिच्या संग तुम्हाला बोलायचं होतं. मग आता मी आलोय की, बोला की. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? मी कमळी बोलायलोय. अच्छा, कमळी, कशी आहे तुझ्या आजीची तब्येत? हां आता बरे आहेत. माझी बोलत नाहीत, फक्त ऐकतात. पण आता तू त्यांच्या जवळ आहेस ना, तू नक्कीच त्यांची चांगली काळजी घेत असशील. मी फोन ह्याच्याकरता केला होता की काही लागलं तर नक्की कळव. हॅलो कमळी, बोला की. ते प्राजक्ताने सांगितलं आज तू जे काही कॉलेजमध्ये केलंस ते चांगला डिसिजन घेतलास. खूप छान वाटलं ऐकून. खरं तर अन्नपूर्णाताई बऱ्या असत्या ना, त्यांनी सुद्धा तुझं खूप कौतुक केलं असतं. सो असेच चांगले डिसिजन घेत राहा. कीप इट अप. थँक्यू मॅडम. बापरे, आई चक्क कमळीचं कौतुक करते, ते पण तिच्या तोंडावर. वा, बापरे, आज चक्क नयनतारा मॅडमनी माझं कौतुक केलं. निंगीला कळलं तर ती उड्याच मारल.